परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता द्या। एसटी कर्मचाऱ्यांना सध्या 53% महागाई भत्ता चालू आहे। त्यांचा महागाई भत्ता सध्या 55% असायला पाहिजे होता, पण 53% आहे। सरकारी कर्मचाऱ्यांना 53 वरून 55% महागाई भत्ता झाला व आता 55 वरून 58% महागाई भत्ता झाला। तरी देखील एसटी कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता अद्याप मिळालेला नाही। आजच पत्र निघालेलं आहे। सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 58% देण्यात यावा, ते पण त्यांच्या फरकासहित। खरं तर एसटी महामंडळामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या करारामध्ये म्हटलं होतं की जेव्हा जेव्हा सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ होईल तेव्हा तेव्हा त्या तारखेपासून एसटी कर्मचाऱ्यांनाही तो महागाई भत्ता लागू असेल। पण इथे एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढून मिळण्याऐवजी ते वाढलेला भत्ता मिळवण्यासाठी आंदोलने करावे लागत आहेत। सध्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे फार धाडसी निर्णय घेत आहेत। त्यांनी एसटी महामंडळ कायमस्वरूपी टिकवण्यासाठी खूप महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत। महामंडळाला एसटी बसेस कमी पडू नये यासाठी दरवर्षी 5,000 अशा 5 वर्षात 25,000 बसेस स्वमालकीच्या विकत घेणार आहेत। खरंच या निर्णयाचं कौतुक केलं तितकं कमीच। परंतु परिवहन मंत्री साहेबांनी एसटी कर्मचाऱ्यांकडे कानाडोळा न करता त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे। एसटी कर्मचाऱ्यांचा थकलेला महागाई भत्ता लवकरात लवकर देऊन एक रकमी त्यांच्या महागाई भत्त्याचा फरक त्यांच्या खात्यामध्ये जमा करावा। जसा आताच एसटी कर्मचाऱ्यांचा पगारवाढीचा फरक एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला आहे, त्याचप्रमाणे महागाई भत्त्याचा फरक देखील एक रकमी त्यांच्या खात्यात जमा करावा व त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याप्रमाणे 58% महागाई भत्ता देण्याचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा। कारण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याबद्दल एसटी कर्मचाऱ्यांमध्ये खूप सकारात्मक चर्चा होत आहेत। एसटी कर्मचारी म्हणत आहेत, जे काही देतील ते परिवहन मंत्री प्रताप सरनाईकच देतील। आम्हाला आशा आहे की परिवहन मंत्री देखील पत्र काढून सर्व एसटी कर्मचाऱ्यांना खुश करतील की तुम्हा सगळ्यांना 58% महागाई भत्ता सरकारी नियमाप्रमाणे देण्यात येईल व त्याचा फरकही देण्यात येईल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मनामध्ये काही असेल तर कमेंटमध्ये लगेच बोलून टाका आणि हा व्हिडिओ सर्व एसटी कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जास्तीत जास्त शेअर करा, कारण मी तुमचाच। धन्यवाद।